याचं नाव ऑस्कर आहे. नो 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 डोंट. हॅलो गाईज, तर आता आपण चाललोय टायगर पार्कला टायगर बघायला. तर टायगरचा विषय असा झाला, एका टायगरला फोन केला मी, तर तो बोलतोय की 400 बात म्हणजे झाले काहीतरी 800-850 रुपये. बाईकवर पण एक ऑप्शन आहे, मी त्याच्याने जायचा प्रयत्न करतो आणि थोडा एक युनिक एक्सपिरियन्स पण भेटेल. गाडीतून फिरून कंटाळा आलाय, बाईकवर फिरूया. ग्रॅब टायगर पार्क. Tiger Park. Yeah, Tiger Park. The Tiger Kingdom. Same. There's only one Tiger Park, right? Yeah, same. Same. Yeah. No far. No far. Yeah. Tiger Park far. So basically त्याला माहिती नाही कुठला टायगर पार्क आहे. इथे मे बी 2 टायगर पार्क असतील. हे लई वेगळी गोष्ट आहे या लोकांची. आपल्याकडे पण आहे, पण हे भारी आहे. यांचे रस्ते चांगले आहेत ना, त्याच्यामुळे काही वाटत नाही. असं वाटतं गाडीतूनच चाललंय. काय बोलायचा, त्याला वाटलं असेल पोरगी येईल बाजूला बसायला, पण आलो मी. मी स्वतः स्कूटी घेतली असती, पण विषय कसा झाला, कारण आपल्याला इकडचे रस्ते बिस्ते पाठ नाही आणि आपल्याला माहिती नाही इकडचा काय विषय आहे, कुठून काय जायचा. उगाच सिग्नल बिग्नल चुकवला, कुठला वाट लागली तिथं. इथं इंटरनॅशनल लायसन्स पण नाही माझ्याकडे. हे पण काय पण बोला, ही टेक्निक जबर. भाऊ भडकला, भाऊने रेम ठेवली डायरेक्ट. हे पण काय पण बोला, जर इथं मस्त आहे, इकडे यायचा, इथं स्कूटी घ्यायची. एक फक्त इन्व्हेस्टमेंट बघा ना, फक्त स्कूटी घ्यायची आणि स्कूटी घेऊन तुम्ही डायरेक्ट स्कूटी चालवायची ना, पैसे कमवायचे. एक नंबर बिझनेस आहे. इकडच्या पोरीशी लग्न करायचं आणि सेटल व्हायचा, टेन्शनच नाही. बघा ना, एवढीशी इन्व्हेस्टमेंट. हाय, हॅलो, हाय. सो इथे 3 प्रकारचे टायगर आहेत. एक तर सगळ्यात मोठा टायगर, दुसरा सगळ्यात छोटा, तिसरा मीडियम साईज. आणि मला मीडियम आणि छोट्या गोष्टींचा शॉक नाही, मला डायरेक्ट मोठ्या गोष्टी लागतात. तर मी बिगवाला ऑप्शन सिलेक्ट करतो. त्याच्यात डायरेक्ट 1000 बात आहे. बाकीच्यांचे 900 आहेत. त्यांची टेक्निक आहे, ते 900 गेलं तर माणूस 100 dirham तर आपलं भात तर टाकणारच. सो मी बिगवाला टायगर घेतला आहे आणि त्याची वेटिंग आहे, मला जवळपास 1 तासाची वेटिंग दिली आहे. टायगर आहे का, सेलिब्रिटी आहे, 1 तास थांबायला लागतं त्यासाठी. बघू आता. मी ॲक्च्युली नव्हतं थांबणार, पण ती सुंदर पोरगी आहे तिने पण घेतला माझ्यासोबत, पण तिने मीडियमवाला घेतला. ते पैसे कमी असतील, जरा 100 बात कमी असतील. जाऊ दे, मी नाही पोरींना मदत करत, मरू दे. मागायला तरी दिले नसते, जाग गेली उडत. पैसे मागशील ना, गायब असेल. हे असले जादू माझ्यासमोर नाही चालायचे. ते माझी सही बी करून घेतली त्याच्यावर की उद्या जाऊन काय मला झाला तर माझी जबाबदारी, त्याची जबाबदारी नाही. वाघ कशाला घेईल त्याची जबाबदारी. आम्हाला काज, आम्ही पैसे देऊन त्याला हात लावायला गेलो. तुम्ही बघू शकता कसा मारतोय. हे बघा, हे बघा, हे बघा. शट. हे बघा. मला हे बघून मला खरं जायची इच्छा नाही होती आता. एवढा कोण असे असू शकतात यार. तुम्ही लोक पैसे कमवण्यासाठी त्या जनावराला तुम्ही मारताय. तो जर एकदा भडकला ना, सोडणार पण नाही तुम्हाला, तुमची हाडं पण सोडणार नाही.
आत्ताच्या क्षणी आत्ता उठून जावं असं वाटतंय मला, पण मी सॅलरी रिफंड देणार पण नाही. आणि जर मी निघून गेलो तर तुम्ही पण लोक अशी आहेत, थंबनेलवर टाकला टायगरला टच करतोय, टायगरला बघतोय आणि व्हिडिओमध्ये दाखवलाच नाही, लगेच अनफॉलो. आपल्या माणसाची टेंडन्सीच तशी आहे, काय नाही करू शकत, काहीच होऊ नाही शकत. हे असंच चालू राहणार आहे. आपण ना कधी चेंज होणार ना कधी काय होणार. एकदा भडकू दे, असा भडकू दे ना वाघ, डायरेक्ट लात घालून डायरेक्ट त्या बाजूला मुंडका बिंडका उडवत ते समजेल त्याला. फक्त माझ्या टायमाला नको भडकू दे, माझ्या टायमाला राहा बाबा नीट. मी काय वाईट नाही केला तुझा, मी फक्त चांगला विचार केला भाई. माझ्या टायमाला नको भडकू, यांच्या टायमाला भडक. ती लोक मारतात भाई तुला, आम्ही थोडी मारतो. आपल्याकडे कोणी असा बसला ते बोलतील याला कशी बसले, पण हे बघा ना, एकाशी बसले तरी पॅशन होऊन जाते. आता तो आलेला, तो आता असा बोलला की आय विल कॉल यू ब्रदर. तर त्याने काही इन्स्ट्रक्शन वगैरे दाखवलं मला. त्या इन्स्ट्रक्शनमध्ये लिहिलेला की फ्लॅशलाईट नाही लावायची आणि बाकीच्या गोष्टी नाही लावायच्या. काय बोलू बाबा तुला आता, तुम्ही मारता ते चालतं त्याला, मी फ्लॅशलाईट लावली तर तो काय मारणार आहे? तुम्ही काट्याने मारता. हे म्हणजे असं झालंय, सासू सुनेचे हाल करते, सून सासूचे हाल करते. जावई मध्येच आला, त्याला बोलतात तुम्ही हात नका लावू. ओके ओके. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. बघू शकता, डेंजर आहे. यू कम फर्स्ट. No, you come with me. Oh. This is my first time. मला खास होती. No, don't call him. Where you from? India. Namaste. Namaste. बैठ जाओ, कस करो. पास आओ. Jose करो. No. Thank you. Jose. Oh no. Jose, Oh, okay. yeah, okay. Jose. You don't go. You don't go. Let me stay here, safety you. You can play touching. माझी फाटली, मी जास्त क्लोज नाही गेलो कारण लग्न पण नाही झाला, जास्त रिस्क नको, त्याच्यामुळे बस झाली माझी, झाली हाऊस. Video. ओके, थँक्यू. लय डेंजर विषय यांचा. मला तर आता हाऊसच झाली. डोक्याला ताप करून घेतलंय मी. बैठ जाओ behind, touch करो. पीछे से तो नहीं आएगा ना कोई दूसरा? Be careful, करंटे. वो सो रहा है, सोने दो. Yes, it's okay. Darumat. Name Oscar. हाँ? Oscar. ऑस्कर. It's okay. याचं नाव ऑस्कर आहे. नो डोंट. Jose. ओके. Tiger don't like soft. Jose करो. ओके. हा कुठला अवयव आहे? मला लय भीती वाटते. माझी झाली हाऊस, आता माझ्यात हिंमत नाही. यू डोंट गो फार, मला फार त्रास होईल. माझी पाठून हातात आली, माझ्यानी होणार नाही ही कामं. त्याचा पाय बघा ना कसला मोठा आहे. आमच्या घरात कोणाची चप्पल, त्याचा पाय बघा ना किती मोठा आहे. आमच्या घरात कोणाची चप्पल पण नाही एवढी मोठी, तोंड पण किती मोठं आहे. आराम से. बस. आराम से. बस. Take a sleep. झाली हाऊस माझी. इट्स ओके, गुड. That's enough. What's your name by the way? Ali, you're so brave man. Just like me. अजूनपर्यंत भीती वाटते मागून येऊन चावायची. Wash your hand again. Yeah. Thank you. Thank you so much. मरत
परत नाही येणार मी. झाली माझी हाऊस. घाम फोडला त्यांनी यायला. मी घाबरत नव्हतं एवढा, पण माझं अजीवनसत्व कमी झाला. मी आज टोमॅटो खाल्ला नव्हता सकाळी. आई बोलली रोज सकाळी टोमॅटो खायचा, अजीवनसत्व वाढते. माझा अजीवनसत्व कमी पडला, त्याच्यामुळे माझे हात थरथरत होते. तुम्हाला काय वाटलं मी घाबरलो का? मी नाही घाबरलो. तो बोलला हात धुवून घ्या, तर मी आता हात धुतो. खरी गोष्ट बोलू तर माझ्या आयुष्यातून मी हात धुतले असते आज, पण ठीक आहे, जिवंत आलो. हाँ मराठी कैसे हो भाई? सेम यार, सेम 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 ब्रो. सो गाईज, तुम्ही बघू शकता इथे पूर्ण सोविनियर्स आहेत, म्हणजे पूर्ण टायगर पार्कचे. हा क्यूट आहे, हा एक नंबर क्यूट आहे. सेम माझ्यासारखा क्यूट आहे, बघा ना यार. ही चप्पल एक नंबर आहे. ही अशी मला पाहिजे होती चप्पल. मी शोधत होतो, भरपूर ठिकाणी शोधली, मला भेटतच नव्हती. आणि हे खराब होतात लगेच. 229 म्हणजे 400, जवळपास 500 रुपये. ठीक आहे. भरपूर लोक बोलतात की तुम्ही जेव्हा नवीन नवीन ठिकाणी जाता ना, तेव्हा कॅल्क्युलेशन करत नका बसू, डायरेक्ट त्या किमतीचं समजा. पण चुकीची गोष्ट आहे. कॅल्क्युलेशन केलाच पाहिजे, कारण आपण मिडल क्लास लोक आहेत. अरे बाप रे बाप, किती मोठं आहे बघा. घेऊ का काय, पण नेऊ कसा विमानात असा? याच्यासाठी 2 सीट बुक करायला लागतील मला. हे बघा. एक्सक्यूज मी भावच नाही देत. एक्सक्यूज मी, हाऊ मच फॉर दिस? 30,000 बाht. 30. ओके. 30,000 बात म्हणजे कितीला ह्याची टोटल कॉस्टिंग? जवळपास अप्रॉक्स इंडियन करन्सीमध्ये 60,000 इझिली गेली. जाऊ दे, ती विक्रेती चांगली होती दिसायला, त्याच्यातच माझा पोट भरला. 70,000चं ना 60,000चं. तर हे प्राणी घ्यायला बसलो कापसाचे, तर काय मग त्याच्यापेक्षा तो खरा पिल्लू येईल त्या पैशामध्ये. नाही तर सिंपल त्या पैशामध्ये छोटे छोटे ते कोंबड्यांचे पिल्ले जरी आणले ना, कुक्कुटपालन होईल अख्खा. आणि कोंबड्या ते अंडे देतील, त्याचा बिझनेस वेगळा. त्याच्यानंतर ते दुसरे पैसे भेटतील, त्याचा पण बिझनेस वेगळा. लय डेंजर विषय या लोकांचा. प्रत्येक गोष्टीमध्ये यांनी बिझनेस बनवून ठेवलाय. जाऊ दे, झाली माझी हाऊस. आता मी निघतो. पास झाला, झाली. 500 baht. 500 baht. Oh, it's too much. It's too much. For bike, it's 250 baht. For you, 400 baht. No, that's okay, it's okay. आता आपण ग्रॅब मध्ये बघू किती सांगतील त्याचे. ठीक आहे, हे बघ किती घेतंय. 61 बात. नुसतंच गाई आहे मग ठीक आहे, जायला पटापट. पण जर आपल्याकडे ऑप्शन आहे, मग काय नुसतीच गाई करून काय अर्थ नाही. गप जायचा हळूहळू, काय टेन्शन नाही, काय नाही. कुठे यांच्या नादी लागायचा. एवढे भात दे ना, तेवढे भात दे. तो काय शिजवलेला भात आहे का तुला? किती पण पाहिजे तेवढा द्यायला. तर मगाशी मी त्या दिवशी मी खिचडी खाल्ली 850 रुपयाची. मला ती पचली नाही ती खिचडी. पण एक आहे, रस्ते बघा ना कसले क्लीन ठेवले त्या लोकांनी. स्वच्छता आहे, स्वच्छता मस्त ठेवले. 3 मिनटं दाखवते मला पिकअपचं टायमिंग. आता बघू 61 बात कुठे ना, 400 ना 300 बात कुठे. काय बोलतंय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. जसे माझी बाईक येऊ दे परत, मग जाता जाता तुम्हाला सांगतो. नाही तर परत तुम्ही विचार करत बसाल, अरे बाबा यांनी व्लॉगला अर्धाच सोडला, जाताना पण नाही दाखवला. मग तुम्हाला टेन्शन राहील माझा, मी पोचलो की नाही घरी. म्हणून मी पोचेपर्यंत चालू ठेवतो व्लॉग. मग त्याच्यानंतर मग बंद करतो. आला छावा. या हाय फुकेट. या दिस वन आय थिंक 10 minutes. या दिस इज यूट्यूब. हॅलो. या आय एम यूट्यूबर. या YouTuber. YouTube name. विनायक माली.
Vinayak Mali. Sam Mavi. Yeah, that's my channel. Oh! Yeah. Oh! Wow! Okay. Hello! Hello. Okay. Yeah, sure. Yeah. Yeah, I make comedy videos. Oh! Subscribe. Yeah, 2.76 something. Oh! Yeah. Thank you so much. You won't understand that language though. No? Yet no. By the way, Handsome Pan channel hai. What's your YouTube channel name by the way? Yet. What's your name channel What's your name? name? Ta. Tata. What Yeah. channel name? Channel name. Huh. I don't know English. Sorry. No. You're YouTube. You're also YouTuber, right? Yet YouTuber. Yeah, what's the name? Ta. Tata. Yet Tata. Tata. Chinta Tata. अरे भाई तो एवढा लांबून पण जाता पण हात करते. काय बोलू त्याला वाटते मी पोरगी आहे. कुठल्या अँगलने पोरगी दिसते मी. ती गाडी सुरुवातीला सोडायला आली, नमस्कार विमस्कार करून हारबीर घालून, नंतर काय आलीच नाही. लाईट गेले का काय, कधीपासून काढ घाल करते, लाईटच लागत नाही घराची. यांच्याकडे पण लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे का काय समजत नाही. एक काम करतो, बंद करून परत चालू करतो. झालं लॉक. खोलला. हॅलो. हे क्या लाईटच लागत नाही. ए भावांनो, लाईट आली रे बाबा. थोडा लेट झाला लाईट यायला, थोडा टाइम लागला तो कार्ड हे व्हायला, पण आली. नंतर मी बंद करणार होतो ब्लॉग, पण मी विचार केला तुम्ही परत वाट बघत बसाल की याच्या घरी लाईट आहे, म्हणजे याच्या हॉटेलमध्ये लाईट आली की नाही, विनायकचा कसं होईल, लाईट नाही आली तो कसा राहील अंधारात, तुम्ही विचार करत बसाल म्हणून मी बोललो. परत गेली लाईट. चायला सारखा तर इंग्लिशमध्ये कसं समजावून सांगू यांना मी. लाईट येते जाते, लाईट कम्स आणि लाईट गोज. हाऊसकीपिंग. थांब ग्रामर लक्षात ठेवते. काय बोलू. देर इज अ लाईट समथिंग, लाईट कम्स आउट, लाईट गोज आउट. वेन एव्हर आय पुश कार्ड समटाईम लाईट वेंट. गाव काय आईची कटकट रे देवा. आई मला इंग्लिश मीडियममध्ये का रे टाकला. काय बोलतात त्याला, मग शॉर्टमध्ये बोलतो काहीतरी. Afternoon reception, can I help you? Hi, actually there is some problem with my electricity in my room. So can you just check, send someone? Is it not going up, or is the electric turn off like every minute? Yeah, sometimes it just goes off. I don't know why. All right, let me inform the maintenance people in your room. All right? Yeah, please. Right, thank you. Thank you.